पारितोषिक 30,000 रुपये असेल. मॅडम द सिरीज साठी बाईक असेल. जबरदस्त आपण बघतो स्पर्धा. सध्या त्याने 12 संघाला टी शर्ट देण्यात येतील. स्पर्धेमध्ये व्हाईट ट्रॅक आणि शू तुम्हाला कंपल्सरी घालणे अनिवार्य असेल. तर प्रवेश फी 18,000 असेल. तर अजून काही जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल स्पर्धेमध्ये तर तुमच्यामध्ये मी पोहोचवते अपडेट या स्पर्धेची. गेम ऑन. हा चेंडू अपड्राज मध्ये घेऊन काढला. चेंडूची फील्ड होती तोपर्यंत कोणत्या प्रकारची धाव दमन घेतली जात नाही. आमचे करण दुया आमच्या सोबत येत आहेत. एक चांगले खेळाडू जोवेचे स्वागत आहे करून तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून. करण पुन्हा एकदा अक्षय. हा चेंडू मनोज चव्हाण साईडला माझा प्रयत्न होता. दरम्यान राम पाटील आणि मोरेश पाटील दोन आघाडीचे फलंदाज यावेळेस मैदानावरती सातत्याने एक चांगल्या प्रकारचे या दरम्यान यांच्यामध्ये दोन चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन दोघांमध्ये राईट अँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन मध्ये तेवढंच चांगलं प्रकारे करतो मनोजचा वापर केला जातो दातेवली संघाच्या माध्यमातून पहिला पी1 षटकामध्ये. वंशिकांना चेंडू भिडकावून दिला आहे. चेंडू भरपूर उशीर हवेमध्ये क्षेत्राचे जज करतोय. जयेश मात्र चेंडू खाली होतो. बिग विकेट. राम पाटील बॅक टू पॅव्हिलियन. शमशेद जुवेलीचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व मंगेश शेठ डुवे माजी सभापती जर आला असेल तर याचे आपल्या व्यासपीठावरती नक्कीच त्यांची बदलापूर शहर उपाध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्या स्पर्धेमध्ये ते आमचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व मंगेश शेठ डुवे त्याच्यानंतर चेतन दादा दुवे जर आपण आला असेल तर आपण याच्या व्यासपीठावरती पप्पू दादा दुवे चेतन चांगले मात्र व्यक्तिमत्व सातत्याने बघितले गेले एक चांगले आयोजक आहेत ते. जर आपण आला असेल तर आपण सर्वांनी याचे व्यासपीठावर तुमचं योग्य तो सन्मान केला जाईल. या मलंकन विभागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर पहिल्या विकेटचं बदन पहिल्या षटका मैदानावरती यावेळेस लागला. विचार तर पहिला ब्रेक थ्रू मैदानाच्या बाहेर झाला राम पाटील आणि नवीन फलंदाज जातो मैदानावर. या दरम्यान कुमार मात्रे मनोज साठी दरम्यान मोरेश पाटील ऑफ ड्राईव्हच्या बाजूला घ्यायचा प्रयत्न होता. स्ट्रॉंग अपील प्रेशर दबाव मध्ये सातत्याने पंचांमध्ये आणण्याचा प्रयत्न. दोन चांगले पंच सावंत सर त्याच्यानंतर योगेश इंद्रकर मात्र यावेळेस लंच ब्रेक साठी गेलेत. डिनर साठी माफ करा मोरेश मग चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न होता. हा चेंडू आणि बॅटचा बरं अजिबात येत नाहीये तोपर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी मित्रमध्ये सातत्याने दाखवली गेली कारण मनोजचा वापर केला गेला या पहिल्या पी1 षटकामध्ये आणि सातत्याने चांगल्या प्रकारची गोलंदाजी क्रिकेटचा क्लास क्रिकेटचा स्टँडर्ड दाखवलाय. सातत्याने मात्र गोलंदाजाने सातत्याने चाप सोडली आहे. पण पहिल्या सामन्यामध्ये बघितले चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आगदन संघाने आणि सोनारपाडा संघाने. पण दुसरा सामना बघितला उंबारली विपक्ष मोठा गाव. हा चेंडू बॅकवर्डला गेले होते. चुलना घेऊन काढलाय. ऑपरेशनच्या माध्यमातून छोटीशी फील्ड होती डीप कव्हर झोनला. तो म्हणतो फक्त आणि फक्त सिंगल. एक वाजवी षटक संपलाय. या वाजवी षटकाच्या अखेरीस धावसंख्या दापालकावरती फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे आणि एका फलंदाजाला पहिल्यांदा रस्ता दाखवलाय म्हणजे बॅकफुटला जय वागेश्वर देसाई संघ. चला क्विक फास्ट आपण जास्त विलंब करू नका. आपण गेम प्ले करायचे. स्ट्रिक्टली वॉर्निंग फक्त 25 मिनिट तुम्हाला अवधी असेल. तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटक कंप्लीट करणं अनिवार्य असेल. दातिवली संघ विशाल संघनायक यांच्या आपण याची सूचना आपण लक्षात घ्यायची. त्याची दुसरी रात्री या स्पर्धेची आपण बघतोय प्रथमच मलंगड विभागातील सर्वात मोठी स्पर्धा नाईट रजीचा आगाज सुन क्रिकेट संघ नेवाईपाडा आनंद शेठ गवली स्मृती चषक 2017 जबरदस्त पर्व बघतोय. बॅक टू बॅक 3 षटकांचा दाखवले देसाई संघाने. आमचे अभिमन्यू पवार खिडकालीचे यांच्याकडे रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. मात्र आपला एटीएम कोलाय केलाय. एटीएम मध्ये मात्र बघितलं गेलं तर जरी बँका जरी बंद असल्या तर एटीएमचा वापर यावेळेस आमच्या व्यासपीठावरती. चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न होता. धाव घेण्याचा प्रयत्न तू मे दरम्यान धाव येते एक सिकी सिंगल. धावसंख्या अजून एक नाही. धावसंख्या दाबालकावर तरी पण फक्त आणि फक्त 2 धावा येत आहेत. सामना बघतोय मैदानावरती विचार जर केला तर एका बाजूला जय वागेश्वर देसाई संघ तर दुसऱ्या बाजूला दातेवली संघ. बिग फाईट सामना आज बघितलं तर आजच्या रात्रीमधील तिसरा सामना. काल सुपर 8 मध्ये आदर्श पडले संघाने प्रवेश केला.
त्याच्यानंतर भिवंडी विभागातील सरवली संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केलाय. तर विषय जर केलं तर आजची दुसरी रात्र आणि तिसरा सामना आजच्या रात्रीमधील राईट हँड लॅम्बला कॉम्बिनेशन कारण का बघितलं गेलं तर राम पाटील बाद झालाय. कुमार म्हात्रे यावेळेस डावपुराचा फलंदाज अतिशय चांगला खेळाडू स्ट्रायकरला चेंडू पुल केला ऑन साईडला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूची फेक पर्यंत अचूक फेकी ऑन द स्टंप. जबरदस्त क्रिकेट. या क्षेत्ररक्षक तिकडे होते अनिकेत म्हात्रे. चांगला क्षेत्ररक्षक तोपर्यंत धावसंख्या धापालकावरती अजून एक नाही येते. 3 धावा धापालकावरती येतात षटक क्रमांक मार्गस्थ असताना दरम्यान कारण का पहिल्या पीम षटकामध्ये मनोजने फक्त एक धाव खर्च केली. एक वाजवी षटक कारण का त्या षटकामध्ये राम पाटील बाद झाला. थोडासा बॅकफुटला गेलाय जय वागेश्वर देसाई संघ. रोहन आज चेंडू पुल केलाय मोरेश पाटीलने. तुम्ही मोरेशला जास्त शांत देऊ शकत नाहीये. जबरदस्त टायमिंग आपल्यातून क्रिकेट. गुड शॉट षटकार. त्या बाते चांगलं संगीत कोहली संगीतामध्ये मात्र डीजे मास्तर नायकवाडकरांचे डीजे मास्तर अतिशय चलाकीचे आहेत. ओम साई डीजे खिडकाली धावसंख्या दरम्यान 6 येते. तुम्ही मात्र मोरेश पाटील जास्त शांत ठेवू शकत नाही कारण का खराब चेंडू फेकला. शकडाम बोल चेंडू होता फक्त बोल केला. तेव्हा लॉंग लेग झोनला षटकार वसूल करतोय. पहिला षटकार येतो या दरम्यान जय वागेश्वर देसाई संघाच्या माध्यमातून मोरेशने दाखवलं. धावसंख्या धापालकावर आतापर्यंत एकी रँक मध्ये 9 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरे मार्ग साधन रोहनचा वापर. रोहनचा मात्र वापर केला जातोय. अशी दुसरी रात्र आपण सामना बघतो. सातत्याने भरपूर संख्येने आमचा लाडका प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौफेर दरम्यान येतोय कारण सामना एन्जॉय करतोय. सामना आपल्याला तेवढे चांगल्या प्रकारचे संघ या दरम्यान मैदानाच्या खेळत आहेत. हा चेंडू दरम्यान स्क्रीन समोर घेऊन गेला. ते क्षेत्ररक्षक बस करत नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतायत. जबरदस्त क्रिकेट आपल्यातून जेल. अनिकेत मात्र चाप सोडली कारण का जेल मी ते मध्ये बनवलाय. डीप लॉंग ऑफ मधून बरोबर स्क्रीन समोर गेले आणि चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. बिग विकेट मोरेश बाद. थँक्यू डीजे. रोशन जाधव जर आपण कुठं असाल तर लवकरात लवकर आमच्या व्यासपीठाशी आपण संपर्क साधा. रोशन जाधव नेवालीपाडा. यावेळेस विकेट विकेटचं पतन होतोय. सातत्याने विकेट थोडासा बॅकफुटला गेलाय. जय वागेश्वर देसाई संघकारांना चाप सोडली. ननबेगीचा कौल प्रथम जिंकला विशालने. निलंगित क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आतापर्यंत निर्णय आतापर्यंत योग्य ठरलाय. चेंडू कुमार राव मात्रसाठी ऑन साइड मिस टायमिंग शॉट. तो क्षेत्ररक्षक जज करतोय. चूक होणार नाहीये. क्षेत्ररक्षक होते दरम्यान जयेश मात्र चूक करत नाहीये. अजून एक फलंदाज बाद. कुमार मैदानाच्या बाहेर. विकेटचा अजून एक पतन होतो. सातत्याने बघितलं गेलं तर बॅकफुटला मैदानावरती जातोय. जय वागेश्वर देसाई संघ सातत्याने इथे दातविली संघाने चाप सोडली कारण का पहिलं P1 षटक फक्त एक धावाली होती. रोहन त्यांना आपण ओव्हर विकेट गोलंदाजी करतो. आज चेंडू ऑनसाइडला माझा प्रयत्न चेंडू मिनिट सचिन मात्र एक चांगले सचिन पाटील आमचे येत आहेत. इडुने संघाचे एक चांगले खेळाडू. याचा सुद्धा व्यासपीठावरती योग्य सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून कारण का हा मैदान तर भरपूर लकी आहे. चॅम्पियनशिप पटकवली होती इडुने संघाने या मैदानात डेच्या स्पर्धेमध्ये. डबल धावसंख्या डबल डिजिट मध्ये येते. 10 धावा धापालकावरती येत आहेत. रोहन
चेंडू ज्युनियर नितीनसाठी चेंडू मध्ये ऑन साईडला घेऊन काढलाय. चेंडू जातो दरम्यान लांबणा चेंडूची फील्ड होती तो पण फक्त आणि फक्त सिंगल. सातत्याने विकेट टेकिंग गुणाची षटक क्रमांक दुसरं संपला गेलाय. सर्कल पाबंदी संपले आणि धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त बघितले तर 11 धावा दाबालकावरती येत आहेत. जे थोडासा बॅकफूटला गेल्या मैदानावरती जय वागेश्वर देसाई संघ दरम्यान 11 धावा कारण बघितले तर मनोजने फक्त 1 धाव खर्च केली आणि त्याच्यानंतर या दरम्यान षटकामध्ये 10 धावा खर्च केले गोलंदाज रोहनने जी विकेट टेकिंग गोलंदाजी केली. 2 फलंदाजांमध्ये दरम्यान फलंदाज रस्ता दाखवला आणि पहिल्या षटकामध्ये राम पाडले मात्र बाद करण्यासाठी सक्षम ठरला होता. यावेळेस दातिवली संघ अक्षयचा वापर केला तो मात्र यावेळेस या तिसऱ्या षटकामध्ये आजची दुसरी रात्र आणि रात्रीमध्ये तिसरा सामना मात्र यावेळेस मध्ये एन्जॉय करतोय. 2 चांगले संघ आपण आमने सामने बघतोय. यापुढे सामना असणारे पहिल्या फेरीतील चौथा सामना आजच्या रात्रीतील बदलापूर जोवेली विपक्ष अडवली असा सामना असेल. विजय पवारला आपण इनेक्शन मध्ये बघू शकाल. सध्या त्याने बघितलं MB ट्रॉफीमध्ये बाईक पटकावली होती त्या खेळाडूने. तर विजय पवार सध्या त्याने खुल्याकडून तेवढंच चांगलं क्रिकेट करतो. व्यावसायिक संघातून मात्र जुवेलीच्या स्पर्धेमध्ये सध्या त्याने चांगलं क्रिकेट दाखवलं होतं विजय पवारने. हा चेंडू लेवल कुठे फेकला भिरकावून दिलाय. गुडघ्याचा वापर क्षेत्ररक्षक जज करतायत. चूक होणार नाहीये. चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण अविनाशने आपले काम चोखपणे बजावलाय. नितीन पाटील मैदानाच्या बाहेर. तर फलंदाज अजून एक बाज सातत्याने आत्मविश्वास थोडासा गमावला गेलाय की सातत्याने विकेट टेकिंग जी होती नवीन पर्यंत जातो मैदानाच्या आतमध्ये. साई दरम्यान विचार केला तर एक भागीदारीची गरज आहे का पार्टनरशिपची गरज आता मात्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये हितेश शेत हितेश भोईर सैनत म्हात्रे दोघांमध्ये एक जर पार्टनरशिप उभी केली एक चांगल्या प्रकारचा एक टार्गेट सेटअप करू शकेल. सेकंड चेंडू सपने खेळायचा प्रयत्न होता. चेंज फेज गतीमध्ये मिश्रण अक्षय मात्र या दरम्यान चालाकीची गोलंदाजी करतोय. सातत्याने मध्ये पूर्णपणे फलंदाजाला बॅकफूट वरती ढकलण्याचा प्रयत्न सातत्याने या दरम्यान होतोय अक्षयच्या माध्यमातून. डॉट बॉल धावसंख्या असते की धावसंख्या फक्त आणि फक्त दाबालकावरती आतापर्यंत येत आहेत 11 धावा. हितेश चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता मात्र चेंडू बॅट संपर्क येत नाही. चेंडू जातो बाद दरम्यान बॅकफूट पॉइंटला लेग बायची धावा आहे मला पण सांगतात सावंतचा तो पण धावसंख्या अजून 1 ने येते. 12 धावा टिंबे टिंबे तळेसाचे सातत्य मिळतं. एक धावेसाठी झगडावा लागतोय मैदानावरती जय वागेश्वर देसाई संघाला. साईनाथ मात्रे गेल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बघितले तर राम पाटील बाद झाले. त्याच्यानंतर मोरेश पाटील बाद झाला. नितीन पाटील बाद झाला. कुमार मात्र मात्रे बाद झालाय. अक्षय चेंडू अक्षय ऑन साईड माझा प्रयत्न चेंडू बॅट समोर अजिबात येत नाही तोपर्यंत अजून एक डॉट बॉल कारण का सुरुवात अतिशय चांगली केली होती नातिवली संघाने. नातिवली संघाचा परफॉर्मन्स नाईट रजनीमध्ये अतिशय चांगला असतं. सातत्याने भरपूर वर्ष सातत्याने मात्र संघाने क्रिकेट टाकून नाईट रजनीमध्ये खेळलाय. चेंडू मस्त गेन ऍक्शन प्ले मध्ये फलंदाज चारोखाने चित फुटवर्कचा अजिबात वापर नाहीये. जागेवरून शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होतो. सातत्याने बघितले तर साईनाथ मात्रेचा तोपर्यंत ते मात्र तेवढ्या चांगल्या प्रकारची गोलंदाजी चाप सोडली मैदानावरती या दातिवली संघाने. दातिवली संघ नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकला. विशालने निलंगेचा क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय आतापर्यंत योग्य ठरवलाय कारण गोलंदाजी अतिशय चांगली केली आहे. साई चेंडू लिंगे क्षेत्ररक्षक जज करतात. शॉट अडमॅनला चुका होत आहेत तोपर्यंत फक्त सिंगल. धावसंख्या अजून 1 ने येते. धावसंख्या 13 धावा 3 षटकाचा दरम्यान खेळ संपला गेलाय. 18 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या दाबालकावरती फक्त आणि फक्त 13 धावा दाबालकावरती 4 गडी बाद असं समीकरण. DJ
थँक्यू डीजे. तर जुबेली संघाने आणि अडवली संघासंग वासू गायकर आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. तर जुबेली संघाने जर आपण कुठे असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा आमच्या व्यासपीठाशी. जास्त विलंब नको, अजिबात विलंब नको. कालच्या दिवसामध्ये जास्तीत जास्त वेळ आमचा घ्या होता. मग आजच्या रात्रीमध्ये सातत्याने आम्ही स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल. जेव्हा जेव्हा आम्ही तुम्हाला कॉल करू संघाना तर संघानायकाने लगेच यायचे. बघतो स्पर्धा मात्र आमचे महेंद्र येतात, महेंद्र दुबे जुवेलीचे एक जबरदस्त आयोजक, बदलापूर शहर उपशहर प्रमुख मंगीजी दुबे शुभ आगमन होतोय. तर आपण यायचे व्यासपीठावरती तुमचं याची सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक झुंजार व्यक्तिमत्व. चेंडू पण लाईन बघती, लाईन चुकीची आहे. चेंडू उजव्या स्टिकच्या बाहेर होतो तोपर्यंत हा चेंडू स्वेर असेल. ते गोलंदाज अविनाशचा वापर केला होता चौथ्या षटकामध्ये. 14 धावा फलकावरती येतात. सगळ्यांना चेंडू अपडाच बंद करायचा प्रयत्न. चेंडूमध्ये लिडिंग आहे. कीपरच्या पाठी गेल्या चेंडूची फील होती. शॉर्ट आर्टमॅनला चुका करतोय यावेळेस तातिवली संघ. ओरत्रो पर्यंत पुन्हा एकदा चुका आणि चुका भरपूर करतोय. तर पण जिथे सिंगल होती तिथे मात्र या दरम्यान 3 धावा चोरल्या जात आहेत. कारण यावेळेस धावांची गरज आहे आणि धावा येत आहेत. कारण का धावा कशा का नाहीत, मात्र धावा येणं अतिशय महत्वाचं असणार आहे. धावसंख्या अजून 3 येते. स्कोर मोजून 17 4 विकेट्स. पण आमचे वागेश्वर देसाई ब संघ 17 धावा फलकावरती 4 गडी बाद. चौथं षटक अविनाशचा वापर केला जातोय. या दरम्यान दातिवली संघ प्रथम क्षेत्ररक्षण करतो. नाणेफेकीचा कौल जिंकूमध्ये निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. तो निर्णय आतापर्यंत जास्तीत जास्त चांगला ठरवला, कारण का विकेट टेकिंग गोलंदाजी केली आतापर्यंत. हितेश चेंडू हितेशसाठी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लेंथ मध्ये नव्हते, चेंडूच्या मिनिट मध्ये नव्हते, कारण का चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात येत नाहीये. फलंदाजच्या रोखाने चेत गोलंदाजी अतिशय चांगली केली आहे. कारण का बेनिफिट सध्या मात्र गोलंदाजीने यावेळेस करून दिला. कमीत कमी धावनवरती रोखून ठेवण्याचा प्रयत्न. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघतोय सातत्याने शपल होऊन मात्र मारण्याचा प्रयत्न होतो. मात्र फुटवर्कचा अजिबात वापर नाहीये. जागेवरून शपल होते मात्र ऑन साइड मारण्याचा प्रयत्न करतो हितेश भोईर. दरम्यान खरा फलंदाजी होती. हा चेंडू सॉफ्ट फक्त सन्मान दिला. चेंडूची फेल होतो पर्यंत चिकी सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून 1 येईल. 18 धावा फलकावरती येत आहे. षटक क्रमांक मार्गस्थ असताना चौथं अविनाशचा वापर केला गेला. अविनाशने पहिला चेंडू खराब फेकला आणि त्याच्या नंतर वापसी केली आहे. मनोजने फक्त 1 धाव खर्च केली होती. चेंडू साईसाठी मात्र बॅटिंग करून चेंडूने त्याची तक्षक येतात. अक्षय चेंडूची फील्ड फेक होती, 2 धावाचा कॉल केला आहे. दरम्यान चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन दोघांमध्ये, कारण का यावेळेस सिंगल डबल वरती जास्त लक्ष केंद्रित केलंय जय वागेश्वर देसाई संघाने. धावसंख्या अजून 2 येते. 2-0 20 धावा फलकावरती येतात. षटक क्रमांक मार्गात असताना चौथं ऑन साईडला जबरदस्त क्रिकेट ताकदीचा योग्य तो वापर. मिड विकेट जाऊन क्लिअर करतोय. दमदार स्ट्रोक. षटकार. तर अंतिम चेंडूवरती षटकार दाखवलाय साईने. बॅटचा पेस खोला. धावसंख्या 6 येते. दुसरा षटकार इनिंगचा. 26 धावा येतात आतापर्यंत. अंतिम षटक डेट ओव्हर बघितलं तर मनोजने या दरम्यान पहिल्या षटकामध्ये 1च धाव खर्च केली होती. योगेश माडवी मात्र यावेळेस अक्षयचा वापर केला जातोय. काहीतरी वेगळा टीम मीटिंग, काहीतरी मित्र वेगळाच निर्णय मात्र यावेळेस आता त्याने अक्षयचा वापर या अंतिम आणि 5व्या षटकामध्ये. हितेश चेंडू चेंज फेस गतीमध्ये मिशन तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. हितेश बाद होतोय. अजून एक विकेटचे पतन. स्वेर चेंडू. पाखी माना
मानाची वेताल देवाची पालखी मानाची वेताल देवाची सजवली काल्हेरच्या पोरांनी सजवली काल्हेरच्या पोरांनी गावसारा जमलाय पालखी चाल देवाच्या गावसारा जमलाय पालखी. तर आकाश पाटील नवीन मध्ये जातो मैदानाच्या आतमध्ये. हितेश बाद झालाय. स्वेर चेंडू धावसंख्या अजून 1 ते 27 धावा आतापर्यंत येत आहेत. अंतिम षटक डेट ओव्हर मध्ये मात्र यावेळेस वापर केला जातो गोलंदाज अक्षयचा. आपल्या सेकंड स्पिन मध्ये गोलंदाज अक्षय. चेंडू कीपरच्या पाठी गेलाय. शॉर्ट फाईन लेग क्षेत्राच्या मध्ये क्षेत्ररक्षक बीट होतोय. चेंडू नॉन स्टॉप झोनला जातोय. नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या अजून 4 ने येते. 31 धावा आहेत आतापर्यंत. कारण का धावांची गरज आणि धावा येत आहेत. धावा कशा का नाहीत मात्र धावा येणं अतिशय गरजेचं असताना मात्र यावेळेस विचार केला तर देसाई संघासाठी हा चेंडू सायनासाठी ऑनसाईडला माझा प्रयत्न होता. चेंडू बॅट्समन अजिबात येत नाहीये. सातत्याने बघितलं तर विकेट टेकिंग मध्ये केली. दबाव दडपण या मोठ्या सामन्यात सातत्याने दातिवली संघाने दाखवलंय. त्यांची गोलंदाजी अतिशय चांगल्या प्रकारची कारण चेसिंग कंपल्सरी आहे तरी मात्र सातत्याने नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकून स्ट्रॉंग अपील केली मात्र यावेळेस सगळं टेकटॅक होतं. पंचांचं बोट आकाशाकडे जातोय. फलंदाज बाद. साई मात्र बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. बस नवीन पर्यंत जातोय रवी मात्र भरपूर वर्षाचा रानगा अनुभव कारण सध्या भरपूर वर्ष क्रिकेट भरपूर ऊन भरपूर पाऊस मात्र बघितलेत. त्यावेळेस प्रकाश स्पर्धा बघतोय. मलंगड विभागामध्ये सर्वात मोठी स्पर्धा प्रथमच नाईट रणजी जागा बघतोय. क्रिकेट संघ निवालीपाडा अनंत शेठ स्मृती चषक 2017 चा पर्व आपण बघतो. दरम्यान दुसरी रात्र आणि भरपूर संघाने मैदानाच्या चौफेर जणू का क्रिकेटचं वेळ लागलंय मलंगड परिसरात. सातत्याने भरपूर संख्येने आमचा लाडका प्रेक्षक वर्ग 2 स्टँड मध्ये बसण्यासाठी मात्र यावेळेस 2 स्टँड मध्ये बसून सातत्याने आमचा लाडका प्रेक्षक वर्ग सामना एन्जॉय करतोय. अंतिम षटक मार्गाचा धावसंख्या आता पण धावा येत आहेत. 31 धावा. रवी मात्रे मैदानाच्या आतमध्ये जातोय. ऊर्ध्व विकेट जातील रवीसाठी. चेंडू ऑन साईडला मारचा प्रयत्न. चेंडू बॅट संपर्क अजिबात कारण का पहिलं षटक फेकलं होतं. फक्त एक धाव खर्च केली मनोजने. त्याच्यानंतर अक्षयचा वापर रणनीती आहे. हा टीम वर्क आहे. हा टीम सातत्याने बघेल तर सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट. हा चेंडू खरा फेकला फक्त दिशा दिली ये. नो चान्स स्वीडर लॉंग लेग झोन क्लिअर करतोय षटकार. थँक्यू डीजे. चांगलं संगीत तेवढेच चांगली फलंदाजी होती. रवी मात्रेने बॅटचा बेस खोला षटकार दाखवलाय. असं करा चेंडू दरम्यान सर बॅट नाही क्षेत्ररक्षक चेंडूची फील्ड फेक होतो. सिंगल कंप्लीट. दुसरा प्रयत्न अजिबात नाही येतो. फक्त आणि फक्त एक धाव येते. दरम्यान खेळाचं पहिलं सत्र संपलाय. धावसंख्या दाबालकावरती विजय येत आहेत. धावांची इन्व्हेस्टमेंट फक्त 38 धावा दाबालकावरती आणि 39 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी यावेळेस मैदानावरती. विचार केलं तर दातिवली संघाला तर यापूर्वी सामना पहिल्या फेरीतील 4था सामना असणार आहे. एका बाजूला असेल अडवली संघ तर दुसऱ्या बाजूला असणारे बदलापूर विभागातील हा जोविली संघ. तर दोन्ही संघाने विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर याचे आमच्या व्यासपीठावरती वासू गायकर आपण यायचे. तर दुसऱ्या बाजूला महेंद्र दुबे येतील. तर आपण याच्या लवकर लवकर नाणेफेकीसाठी व्यासपीठावरती. अच्छा रात्री मैदान बघतोय. शेवटचा सामना बिग फाईट सामना असणार आहे.
तो नाणेफेकीचा कौल करतील आमच्या व्यासपीठावर आमचे मान्यवर मान्यवर रामचंद्र जाधव यांना विनंती करते की आपल्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कौल करायचं आपण समोर यायचे रामचंद्र जाधव यांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल केला जाईल आजच्या दुसऱ्या रात्रीमधील हा सामना पहिल्या फेरीतील चौथा सामना 38 धावा धापालकावरती आल्यात फक्त आणि फक्त 39 धावेची गरज आहे तसेच बघितलं तर बदलापूर परिसरातील जबरदस्त व्यक्तिमत्व मंगेश जितू आहे शुभ आगमन होतोय बदलापूर विभागातील उपशहर प्रमुख आणि तेवढंच चांगले व्यक्तिमत्वाच्या सोबत त्यांचे तमाम सहकारी आहेत पप्पू सुद्धा येत आहेत तर त्यांचं नक्की स्वागत असणार या स्पर्धेमध्ये या नाईट ट्रस्टमध्ये या दुसऱ्या रात्रीमध्ये मंगेश जितू आहे तुमचं स्वागत असेल एक जबरदस्त व्यक्तिमत्व सतत त्यांच्या माध्यमातून भरपूर मोठी स्पर्धा बघितली होती ते आमचे लाडके पप्पू आपण याच पप्पू दे याचा आपण व्यासपीठावरती नक्कीच चांगलं त्यांचं योगदान त्याच्यानंतर आमचे यायचं आपण नाव जर विसरलोय विनंती असे सर्व मान्यवरांनी तुमचा सातत्याने भरपूर योगदान लाभलं होतं स्पर्धेसाठी भरपूर मेहनत घेतली होती आमचे गणेश जुए विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती यायचे सुरेश जुए दोघांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तर सामना सुरू होतोय तर खेळाचा आपण यावेळेस दुसरं सत्र मार्गाचा पहिलं सत्र संपलाय डबल 38 धावा धापालक आले तर 39 धावेची गरज आहे याचं प्रत्यक्ष आपण धावतो ऐकूया या खेळाच्या सूत्रामध्ये मॅक्रोपणावरती योगेश माडवी हॅलो थँक्यू सो मच राहुल बोले आलेले सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आपण स्पर्धा एन्जॉय करतो सुनील क्रिकेट संघ नेवारीपाडा आयोजित स्वर्गीय अनंत शेठ गवली स्मृतिचषक 2017 या पर्वामध्ये आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं देखील मनापासून स्वागत आहे सामना पहिल्या फेरीतील तिसरा सामना इकडे एन्जॉय करतात सामना आपण पाहतो दातेवली बनाम देसाई या दोन बलाढ्य संघामध्ये याच्यानंतर आपण पाहतो अडेवली बनाम जुबेली असा पहिला फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी पाहायला भेटणार आहे म्हणजे आपण पाहतो या सामन्यामध्ये देसाई संघाने फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करताना 38 धावा ठोकल्यात 39 धावेचं लक्ष उभं केलं येणाऱ्या सामन्यामध्ये 39 धावेचं पल्ला गाठताना मात्र सलामी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतात प्रत्येक षटकामध्ये 8 या ठिकाणी मात्र 7.80 च्या सरासरी धावसंख्या यावेळी बनवावी लागेल ती दातेवली संघाच्या फलंदाजाला चला या ठिकाणी विनंती असेल देसाई संघ आपण क्षेत्रक्षण सजवायचं देसाई संघाचा संघनायक आपण क्षेत्रक्षण लगेच सजवायचं तर आपण पाहतो सामना सुरू होतोय अतिशय मोठा सामना दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया विश ऑल द बेस्ट बोथ द कॅप्टन शो द गुड क्रिकेट शो द क्वार्टर क्रिकेट दोन्ही संघाला शुभेच्छा मैदानावरती सामना अतिशय महत्वाचा प्रेक्षक वर्ग 5 संघाने मैदानावरती आलात या सामन्याला एन्जॉय करतात आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे सामना 38 धावा केल्या आणि फर्स्ट सेक्शन मध्ये तर आपण पाहतो चेसिंग मध्ये संघ 39 धावा बनवेल का तर हे प्रत्येक षटकामध्ये 7.80 च्या सरसेना या संघाला धावा बनवायच्या त्या अनुषंगाने तो फलंदाजी दाखवेल का मैदानावरती तर दातेवली संघ म्हटला तर अतिशय मजबूत आणि बलाढ्य संघ डोंबिवली परिसरातील आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ही त्यांची मजबूती असल्या दुसऱ्या बाजूला देसाई संघ दोन्ही संघ अतिशय मजबूत संघावरती दोघांमध्ये आपण पाहतोय गुणवत्ता ही टासून भरली आहे त्यामुळे सामना अतिशय रंगतदार शेवटच्या षटकापर्यंत आम्हाला पाहायला मिळेल
सलामी फलंदाज निवृत्ती आणि जयश सलामी जोडी मैदानावरती तर लक्ष उभं केलं 39 धाबेचं लक्ष तर आपण पाहतो प्रत्येक षटकामध्ये 7.80 च्या सहस्त्र धावसंख्या बडवायची गेम ऑन यावेळेस आता पहिला चेंडू अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी लेग बॅकच्या स्वरूपामध्ये पहिली धाव या ठिकाणी कंप्लीट होती आणि एका धावेच्या मदतीने आपण पाहतो अकाउंटला ओपन केलं झालं अतिरिक्त धावेनं खातं खुलं केलं या दात्युरी संघाने मैदानावरती ज्या दात्युरी संघाला प्रत्येक षटकामध्ये 7.80 च्या सरासरी धावसंख्या बडवायची म्हणजे आपण पाहतो सलामी जोडी निवृत्ती आणि फलंदाज जयश ही सलामी जोडी मैदानावरती गोलंदाज आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये उमेदचा वापर केला आहे ज्यानं पहिला पाव सर्कलमध्ये चेंडू कार्पेटच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जात आहे मिड ऑफ क्षेत्रामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही अप्रतिम गोलंदाजी कारण आपण पाहतो लो स्कोरचा सामना मैदानावरती अशा परिस्थितीला एका बाजूने गुणवत्ता सादर करावी लागेल ती देसाई संघाच्या गोलंदाजांना दिशा बाजूला आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण या संघाला दाखवावे लागणार आहे 30 चेंडूमध्ये 39 धावेचं लक्ष पहिल्या चेंडूमध्ये एक बायच्या स्वरूपामध्ये धाव आली मात्र दुसरे 2 चेंडू सलग या ठिकाणी डाट होतात एक धाव येत नाही धावपडकी धावा आतापर्यंत फक्त न फक्त एक धाव तर आपण पाहतो धाबा झाले ताबडतोब आतापर्यंत आपण पाहतो बिग फाईट सामना मैदानामध्ये पाहायला मिळतो दोन बलाढ्य संघामध्ये थोडीशी कमजोर सुरुवात शांत आणि संत अशी सुरुवात मैदानामध्ये पाहायला मिळते दोन बलाढ्य संघ नशिबाची साथ कौशल्याचा आधार आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिगुट संगमाच्या आधारे सामना रंगते दोन बलाढ्य संघामध्ये अस्तित्वाचा त्यामुळे सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण होणार आहे रनपुटला जाऊन या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये करण्याचा प्रयत्न आहे लगातार डॉट चेंडू मैदानावरती लगातार आपण पाहतो मैदानावरती लॉट चेंडू पाहायला मिळतात मात्र यावेळेस आपण पाहतो पूर्णपणे चाप सोडली गोलंदाज उमेश शर्मा ज्याला पहिली धाव अतिरिक्त खर्च केली त्याच्यानंतर लगातार 3 चेंडू डॉट लोपटचा चेंडू हलक्यात क्लिक केला यावेळेस मात्र चेंडूला खेळू का तो मिड विकेट रिजन मध्ये तोपर्यंत फक्त सिंगल आणि पाण्या सुशिराने मात्र आपण पाहतोय फलंदाज होता स्ट्रायकर मध्ये फलंदाज जयेशच्या बॅट मध्ये पहिली धाव येते अकाउंटला ओपन केलं जयेशनं चौथ्या चेंडूवरती आणि एकूण धावा आपण पाहतोय आपण कबड्डी धावा स्कोर मोजो ऑन 2 रन फक्त नि फक्त 2 धावा फक्त आपण पाहतो 2 धावा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे पहिल्या षटकातील अंतिम चेंडू पहिला पाबा सर्कलमध्ये फलंदाजी करताना संघ चेंडूला भिडकावून देतोय सेट ऑन दी लॉंग ऑन दुसऱ्या धावेचा प्रयत्न अप्रतिम रनिंग विथ द विकेट पहिलं षटक समाप्त होत आहे पहिलं सफल षटक या ठिकाणी समाप्त होत आणि पहिल्या षटकामध्ये धावा होत आहेत धाबळकावरती फक्त आणि फक्त 4 धावा 39 धावेचा पल्ला काढताना संघ थोडीशी शांत सुरुवात दाखवतोय डीजर
आमचे सन्माननीय सुनील बाणे यांचं आमचा मंचावरती शुभ आगमन झालं. त्याचं देखील आम्ही स्वागत करतोय. तर आपण पाहतो इकडे मात्र पहिला बिग विकेट फलंदाज पाहतो नवीन फलंदाज नुसरा गणपती विशाल मडवी संघाचा संघनायक फटाक्यांच्या आतिषबाजीने आपण पाहतो ठिकाणी सामना आमच्या पंचंबरांचं स्वागत केलं जातं. आमच्या अतिथी कक्षामध्ये डबल की धाबा आपण पाहतो एकूण धाबा झाल्यात 14-25 धाबेची गरज येणाऱ्या चेंडूमध्ये मोठा फटका घेण्याचा प्रयत्न दाखवलाय. कमबॅक वडा कमबॅक तर आपण पाहतो राहुल पहिला 2 चेंडूमध्ये फलंदाजांना 2 मोठे फटके दाखवले होते. नंतर त्याच्यानंतर फलंदाजाला बाद केलं. त्याच्यानंतर आपण पाहतो सर या ठिकाणी येणारा नवीन फलंदाज डॉट चेंडू 5 चेंडूचा खेळ झाला. आपण पाहतो 10 धाबा आल्यात. समीकरण बदललाय. 19 चेंडू मध्ये समीकरण बदललाय. धाबांची गरज 25 19 चेंडू आणि 25 धाबा. पुन्हा एकदा फ्रंटफुटला जाऊन ऑनसाइडला शपल होऊन करण्याचा प्रयत्न दाखवला. डॉट चेंडू अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम कमबॅक व्हॉट अ कमबॅक व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. कारण पहिला 2 चेंडू मध्ये 10 धाबा आल्या आणि शेवटच्या 4 चेंडूमध्ये 1 धाव या गोलंदाजाने खर्च केलं नाही. 2 षटकांचा खेळ समाप्त. धापड की धाबा 14 समीकरण 25 धाबेची गरज. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय सुनील भाणे आणि विद्या सर आपण रंगमंचावरती या. डीजे मास्टर आपण थोडंसं बेस द्यायचं थोडंसं व्हॅल्यूम द्यायचं. हॅलो डीजे तर याच दरम्यान मी विनंती करत देसाई संघाला आपण टीम मीटिंग जास्त भरवू नका कारण आपल्याकडे वेल पार कमी आहे. 5 षटकांसाठी आपल्याला फक्त 25 मिनिटं दिली आहेत. अन्यथा आपल्या संघाला जर आपण 25 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट केले नाही तर आपल्या संघाला पॅरालाइज देखील केलं जाईल. याच पद्धतीने नियम आहे कारण आपण पाहतो संघाचे संघनायक रवी मात्र अतिशय चांगले खेळाडू ज्यांच्याकडे नेहमीच चांगल्या क्रिकेटची अपेक्षा प्रत्येक ठिकाणी असते आणि ती खेळ नेहमी त्यांना दाखवला. मात्र रवी मात्र मात्र कशा प्रकारे क्रिकेट दाखवते मैदानावरती कारण मास्टर माइंड ज्याला म्हटलं जातात. मात्र कशा प्रकारे येणारी रणनीती येणाऱ्या डावपेच कशा प्रकारे असताना 18 चेंडू 25 धाबेची गरज आहे. अशा परिस्थितीला एका बाजूला प्लॅनिंग आखलं जात आहे. इफ यू प्लॅन फॉर सक्सेस यू विल बी गेट इट. तुम्ही खेळामध्ये उपयोजना करा आणि तुम्ही अंमलात आणा तुम्हाला यश निश्चित लाभेल. रवी मात्र या ठिकाणी उपयोजना करावी लागेल. एका डावपेच आखावा लागेल तरी त्या सामन्यामध्ये असंघ कमबॅक करू शकेल. 18 चेंडू 25 धाबेची गरज आहे. चेंडू आणि धाबांच्या मध्ये फारसा अंतर नाही आहे त्यामुळे सामना अद्याप बॅलन्स मैदानामध्ये पाहायला मिळतात. येणारी रणनीती कशा प्रकारे आहे येणारे षटक कशा प्रकारे आहे हे मात्र पाहण्यात मिळणार आहे. 18 चेंडू 25 धाबेची गरज आहे. सर्वांना बेडाऊन करणारं क्रिकेट या मैदानामध्ये पाहायला मिळतात. एक अतिशय चांगलं क्रिकेट या 2 बलाढ्य संघामध्ये. पहिला चेंडू क्लीन बॉल्ड फलंदाज वाहत होतोय. बिग विकेट फलंदाज विशाल मडवी बॅक टू द पवेलियन. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला ढवळीले. कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला ढवळीले. यावेळी आपण पाहतो फलंदाज विशाल मडवी बाद झाला. ज्या संघाचा संघनायक होता 1 धाबेचा योगदान दिलं नाही. गॉन फॉर द डक आपण पाहतो 0वरती बाद झाला फलंदाज. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो अनिकेत नवीन फलंदाज स्ट्रायकरमध्ये असणाऱ्या येणारे 17 चेंडू 25 धाबेची गरज आहे. डीजे मास्टर थोडासा बेस द्यायचा आपण थोडासा आवाज. हॅलो 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 माईक चेक. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो त्यावेळेस आपण पाहतो सिंगल येते एका धाब्याच्या मदतीने आपण पाहतो धाबा झाले धाबड कबाती धाबा स्कोर मोजॉन 15 15 धाबा कंप्लीट झाल्या धाबांची गरज 24 येणारी चेंडू मध्ये येणारी चेंडू असतील मध्ये 16 आणि 16 चेंडू मध्ये 24 धाब्याची गरज अतिशय चांगलं क्रिकेट मैदानामध्ये त्यावेळेस आपण पाहतो धाबा झाल्या आता यावेळेस आपण पाहतो धाबा होतो धाबड कबड्डी धाबा स्कोर मोजॉन 16 15 आपण पाहतो एकूण 15 धाबा धाबक दिल्या 24 धाबीची अद्याप गरज इतनं मेहनतीची पराकाष्ठा दोन्ही संघाला करावी लागणार इतनं मोठा क्रिकेट दाखवावं लागणार कारण एका बाजूला रणनीती आखली गेली एका बाजूला डावपे सगळं देत आहे आणि त्या रणनीतीमध्ये कुठे का होईना दातिवली संघाचे फलंदाज अडकले गेले धाबांची गरज आपण पाहतोय 23 धाबेची गरज 16 धाबा झाल्यात आणि 23 धाबेची गरज या षटकाचा विचार केला तर 4 चेंडू मध्ये धाबा आल्यात केबल 2 धाबा अतिशय चांगलं क्रिकेट दाखवलं या देसाई संघाने मैदानामध्ये जय वागेश्वर क्रिकेट संघ देसाई या संघाने पुन्हा एकदा स्वतःची गुणवत्ता सादर केली मैदानामध्ये चेंडू मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता वन साइड ना होंडा शफल करण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइड रिझन मध्ये शॉटचं सिलेक्शन दाखवलं होतं जर का मध्ये चेंडू कुठल्या स्पॉट मध्ये फेकला पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला आणि पर्यंत चक मध्ये येऊन विकेट किपरच्या हातामध्ये निधाव चेंडूची सांगता होती जेवढे निधाव चेंडू तेवढा दबाव या संघामध्ये येऊ शकेल अजून एक निर्धाव चेंडू एक सफल षटक एक कामयाब षटक या मैदानामध्ये पाहायला मिळतोय ज्या षटकामध्ये धाबा आल्या केवळ 2 धाबा समीकरण 23 धाबा 12 चेंडू 23 धाबा तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आपण पाहतो धाबा होता धापड कबड्डी धाबा स्कोर मोजॉन 16 रन धाबांची गरज 12 चेंडू 23 धाबेची गरज या षटकांना सामन्याचं चित्र बदललं बघा किती चांगलं क्रिकेट कारण आपण पाहतो ज्या सामन्यामध्ये पाहिलं तर या दातिवली संघाने मजबूत स्थिती प्राप्त केली होती या दातिवली संघाला धाबांची गरज होती 39 अशा परिस्थितीला दातिवली संघ बॅकफुट मध्ये पाहायला मिळतात 12 चेंडू 23 धाबेची अद्याप गरज चला या ठिकाणी देसाई संघ रवी मात्र आपल्याला विनंती असेल की आपण जास्त वेळ बाया घालवता मैदानामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊ नका कारण टीम मीटिंग ही फार कमी करा आपण कारण या स्पर्धेतील नियम आहे त्या नियमांचं तुम्हाला पालन करावं लागणार आहे 12 चेंडू 23 धाबेची गरज आहे सामना पाहिला तर आपण पाहतो पूर्णपणे मजबूत स्थितीला आणलाय या देसाई संघाला कारण मी मगाशी सांगितलं की देसाई संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे आणि त्यांची ताकद त्यानं सिद्ध केली मैदानामध्ये एका बाजूला मास्टर माइंड रवी मात्र ज्यानं आपला स्वतःचा वापर केला मैदानामध्ये जबरदस्त क्रिकेट दाखवलं टॅलेंटेड क्रिकेट किती टॅलेंटेड आहे हे मात्र दाखवून दिलं मैदानामध्ये एका बाजूला लो स्कोर मध्ये सामना कसा जिंकावा याचं जिवंत उदाहरण या मैदानामध्ये देसाई संघाने दाखवलं 12 चेंडू 23 धाबा येणारे षटक फार महत्वाचं येणाऱ्या षटकामध्ये जर का धाबा 14 आणि 15 धाबा जर आल्या या षटकामध्ये तर या सामन्यामध्ये मजबूत स्थिती दातिवली संघ करू शकाल आणि या षटकामध्ये जर या ठिकाणी चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला भेटली तर मात्र देसाई संघ सामन्यामध्ये शिरकाव करू शकेल मध्ये क्रिकेटमध्ये म्हणतात ना की मित्रांनो जर आणि तरला महत्व नाही म्हणजे जर तर शिवाय क्रिकेट नाही येणाऱ्या 12 चेंडू 23 धाबेची गरज सर्वांचं लक्ष मैदानाकडे बॅटचा पैसा बडकवतोय बडा फटका जज केलाय अप्रतिम झेल यावेळेस मात्र फलंदाज बाद
तर याच दरम्यान आपण पाहतो आमचे बदलापूरचे सन्माननीय नगरसेवक मंगेशजी तुले साहेब यांचा शुभागमन होते, त्यांचं आपण स्वागत करूया. सुनील क्रिकेट संघ नेवालीपाडा आयोजित स्वर्गीय अनंत शेट गवली स्मृतिचषक 2017 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अतिशय मोठी स्पर्धा या ठिकाणी एन्जॉय करतात आणि आपण पाहतोय बदलापूर विभागातील सर्वात मोठी स्पर्धा या ठिकाणी आम्ही पाहिली, जी आज जोबिलीच्या मैदानावरती हिंदू हृदय सम्राट चषक आम्ही पाहिलं त्या मैदानावरती. ते आमचे आयोजक सन्माननीय मंगेशजी धुळे या ठिकाणी आगमन होत आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. अतिशय मोठे आयोजक आणि त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं स्वागत आहे आमच्या स्पर्धेमध्ये. तसे अफसाब पडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. अजून एक जल, अजून एक धक्का दातिली संघाला, दातिली संघ अडचणीमध्ये. तर नक्कीच आपण पाहतो आमच्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत केलं जातं. पथकांच्या आतिषबाजीला प्रत्येक मान्यवरांचं स्वागत आमच्या अतिथी कक्षामध्ये केलं जातं. आणि भारतीय संस्कृती मित्रांनो, अतिथी बाबा आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे आणि ती संस्कृती ती परंपरा या ठिकाणी जपली जाते. अप्रतिम स्पर्धा सुनील क्रिकेट संघ क्रिकेट नेवालीपाडा आयोजित स्वर्गीय अनंत शेट गवली स्मृतिचषक 2017 यावेळी स्वतः मोठा फटका एक्स्ट्रा कंपॅरिझन मध्ये चेंडूला भिडकावतात. अप्रतिम स्ट्रोक, चेंडू सीमा पार, 4 धावा. लागल्या समीकरण बदललं. येणाऱ्या चेंडूमध्ये 19 धाबेची गरज, भिंतीची पराकष्ट एका बाजूने करावी लागणार आहे. 9 चेंडू 19 धाबा. सामना किती तरारणाची परिस्थिती पाहायला मिळत आहे आणि क्षणाक्षणाला सामन्याचं चित्र बदलत आहे. क्षणाक्षणाला सामना तरारनाट्य परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहे. 9 चेंडू 19 धाबा. शॉर्ट चेंडू आपण पाहतोय शॉर्ट पेल्विस पत्र यावेळी चेंडूला भिडकावतोय. शानदार स्ट्रोक, बॅक टू बॅक चौकार. शिट्टी वाजली मेल्या ती शिट्टी नाही बशीची शिट्टी. शिट्टी वाजली. तर नक्कीच आमच्या मंचासमोर जे प्रेक्षक या ठिकाणी स्क्रीन समोर जे प्रेक्षक उभे आहेत ज्यांना फ्लॅश ऑन केली आहे, मोबाईलची फ्लॅश ऑन आहे, तर आपण ती बंद करा कारण त्याचा प्रॉब्लेम आमच्या खेळाडूंना होतोय. थँक्यू सो मच, आपलं देखील स्वागत आहे. तर आपण पाहतो इकडे बॅक टू बॅक चौकार येते. 24 धाबा धावकरी समीकरण बदललं आहे. 15 धाबीची गरज. 8 चेंडू 15 धाबा. हे क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेट अडचणीत भरलेले क्रिकेट आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आम्ही प्रत्येक क्षणोक्षणी पाहिला. बघा या ठिकाणी स्वान पदक मैदानावरती आला. राहुल, आम्ही स्वान पदक प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहिला कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये याची हजेरी निश्चित असते. तुम्ही कुठे पहा, आजवर आमच्या कॉमेंट्रीमध्ये आम्ही अनुभवला कारण प्रत्येक मॅच मध्ये हे स्वान पदक तुम्हाला पाहायला भेटतील. बघा येताना तो सरळ आला, मात्र जाताना त्याला रस्ता भेटत नाहीये. येताना तो कसा आला, मात्र आता त्याला रस्ता भेटत नाहीये. मी प्रेक्षकांना विनंती करेल की आपण त्याला जाऊ द्या, रस्ता द्या, त्याला जाऊ द्या कारण स्वान पदक नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये येतं. राऊट काहीतरी वैशिष्ट्य असेल, काहीतरी याच्या मागे पाठीमागे कारण असेल. यावेळेस मध्ये चेंडू हवेमध्ये जज करतात, मात्र यावेळेस पॉइंटच्या क्षेत्राच्या पुढे सरसावला. फक्त सिंगल धावपर की धाबा आपण पाहतोय. जाऊ द्या रे त्याला, जाऊ द्या कारण अतिशय दमला. जो मैदानावरती येताना सरळ आला, मात्र आता रस्ता त्याला भेटत नाहीये, मात्र गेला. बघा येताना किती सरळ आला तो, मात्र जाताना त्याला किती प्रॉब्लेम.
मात्र आपण पाहतो या ठिकाणी धाबा धाबळकवती स्कोर मोजून 25 25 धाबा 14 धाबेची गरज 7 चेंडू 14 धाबा बघा किती क्रिकेट चांगला पाहायला भेटलाय जो या ठिकाणी सामना पाहायला भेटतोय का बाजूला देसाई संघ आणि दुसऱ्या बाजूला दातुरी संघ अतिशय मोठं क्रिकेट या मैदानामध्ये पाहायला भेटतं प्रत्येक क्षणोक्षणी सामन्याचं चित्र बदलत आहे 7 चेंडू 14 धाबीची गरज आहे मोठा फटका घेण्याचा प्रयत्न डॉट चेंडू षटक समाप्त आणि यावेळेस शेवटच्या षटकामध्ये दातिवली संघाला 14 धाबीची गरज शेवटच्या षटकामध्ये दातिवली संघाला 14 धाबीची गरज अतिशय चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळते दोन बलाढ्य संघामध्ये एका बाजूला दातिवली संघ दुसऱ्या बाजूला देसाई संघ रवी मात्रेचा संघ म्हटला तर आपण पाहतोय ज्या रवी मात्रेने कित्येक वर्ष क्रिकेट दाखवलं आणि क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलं एका बाजूला असलेले अनुभव आता सिद्ध करावं लागेल तर अनुभवाची शिदोरी घेऊन एका बाजूला त्या अनुभवाची लयलूट केली जाईल रवी मात्रेच्या माध्यमातून शेवटचं षटक रवी मात्रेच्या हातामध्ये भवितव्य एका बाजूला देसाई संघाचं आणि दुसऱ्या बाजूला दातिवली संघाचं भवितव्य दोन फलंदाजाच्या हातामध्ये रोहित आणि अक्षय 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या फलंदाज सामना कोण जिंकेल हा फार महत्वाचा तिसरा शेवटचा षटक आणि 14 धाबीची गरज पहिला चेंडू लाभ केला स्ट्रेट ऑन दी लॉंग ऑफ तोपर्यंत फक्त सिंगल येते 13 धाबीची गरज येणारा 5 चेंडू मध्ये कारण कित्येक वर्षाचा अनुभव एका बाजूला त्याची लयलूट केली जाणार आहे रवी मात्रेच्या माध्यमातून अतिशय चांगला खेळाडू रवी मात्रे ज्याच्याकडे फार अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून हा क्रिकेट नेहमीच प्रत्येक मैदानावरती आम्हाला रवी मात्रेच्या माध्यमातून पाहायला भेटला 5 चेंडू 13 धाबीची गरज जबरदस्त क्रिकेट लाभ केलाय ओव्हरपिच चेंडू पुल करतोय शानदार स्ट्रोक चेंडू यावेळेस विटकावून देतोय इट्स अ मॅसिव्ह दिस इज अ कडक शॉट मी मगाशी सांगितलं की सरड्याप्रमाणे रंग बदललेला क्रिकेट आम्हाला प्रत्येक क्षणोक्षणी पाहायला भेटला आणि तोच क्रिकेट मैदानावरती क्रिकेट कुणाला हसवेल क्रिकेट कुणाला रडवेल हे असं मात्र नेम नाहीये कारण क्रिकेटमध्ये आम्ही कित्येकांना हसताना पाहिलाय मी पाहिला कित्येकांना रडताना पाहिलाय कित्येकांना विजयाचा आनंद साजरा करताना पाहिलाय तर कित्येकांना दुःख लपवताना पाहिलाय तोच क्रिकेट सुखदुःखानं भरलेलं क्रिकेट कुणाला हसवेल आणि कुणाला रडवेल समीकरण बदललाय फक्त 7 धाबीची गरज 4 चेंडू 7 धाबा बघा किती चांगलं क्रिकेट मैदानावरती पल्ल्यांचा चेंडू मोठा प्रार यावेळेस मात्र चेंडू सीमा पार अजून एक दमदार चौकार सामना खुलवतोय तर आपण पाहतो दुष्काळात 13वा महिना आधीच धाबा फार कमी होत्या अशा परिस्थितीला रवी मात्रेनं स्क्वेअर चेंडू फेकला 5 धाबा फक्त 2 धाबीची गरज दातिवली संघानं दिलेली संधी त्याचं सोनं केलं मैदानावरती रवी मात्रेनं दिलेली संधी त्याचा फायदा केला समीकरण बदललाय समीकरण बघा मैदानावरती फक्त 2 धाबीची गरज आतापर्यंत चेंडू झाले ते षटकामध्ये 3 आणि आता मध्ये 3 चेंडू मध्ये 2 धाबीची गरज आहे कंपल्सरी चेसिंग आपण पाहतो नो बॉल त्याच्यामध्ये चौकार हा प्लस पॉइंट या ठिकाणी आपण पाहतो दातिवली संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून देत आहे ज्या दातिवली संघाला गरज होती ज्या दातिवली संघाला आवश्यकता होती
तर चला या ठिकाणी पंच सामना सुरू करा. 2 धावेची गरज येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. चेंडू हलक्यातून क्लिक केलाय, फक्त सिंगल. डबलचा प्रयत्न या 2 चेंडू, आता 1 धावेची गरज आहे. राहुल जर येणारा चेंडू डॉट फेकला तर सामना अंतिम चेंडू मध्ये पाहायला भेटणार आहे. आता रवी मात्र कशा प्रकारे गोलंदाजी दाखवेल. रवी मात्र फार मोठी चूक दाखवली, तर जो चेंडू नो फेकला त्याच्यावरती चौकाराला, तिथनं सामन्याचं टर्निंग पॉइंट आम्हाला पाहायला भेटलं. तिथनं सामना टर्न झाला, तिथनं सामन्यानं वलन घेतलं. या मैदानावरती फक्त 2 चेंडू, 1 धावेची गरज. सामना जिंकलाय दातिवली संघानं. चेंडू राखून विजय संपादित केला दातिवली संघानं. तर दातिवली संघाचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी अक्षय, ज्यानं 3 विकेट्स आणि 15 धावा अशी उल्लेखनीय कामगिरी केली. तर विनंती करा अक्षयला आपण मंचावरती यावं. तर मी सन्माननीय आमचे बदलापूरचे सन्माननीय नगरसेवक मंगेशजी दुले साहेबांना विनंती करेल आपण आपल्या शुभास्य खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. बदलापूरचे आमचे सन्माननीय नगरसेवक सन्माननीय मंगेशजी दुले यांच्या शुभास्य खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. तर अक्षय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता, ज्याने जबरदस्त कामगिरी केली, उल्लेखनीय कामगिरी. तर आपण पाहतो या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आमच्या मंगेशजी दुले याचे शुभास्य या ठिकाणी या खेळाडूला ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. तर आपण पाहतोय हा सामना जिंकला. या दरम्यान आपण पाहतोय दातिवली संघ